सरळ सगळ्यांना आम्हाला स्पर्श करता करता पुढे जायचं आहे। काल्याचा प्रसंग आहे आणि प्रसंग असल्यामुळे संप्रदाय नियम घातलेला आहे। काय नियम घातलेला आहे? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी। त्या गोकुळामध्ये केलेल्या भगवंताचं चरित्राचं गायन करायला लावलेलं आहे। आणि भगवान श्रीकृष्ण जन्म सर्वांना माहीत आहे। गोकुळामध्ये ते मथुरेमध्ये झाला, मथुरेतून देव गोकुळात आले, सगळ्यांना आनंद झाला। त्या आनंदाच्या भरामध्ये सगळे डुलायला लागले, खूप दानधर्म झाला। आता देव लहानचे मोठे झाले आणि लहानचे मोठे होऊन देव आता घराबाहेर पडलेले आहे, खेळायला लागलेले आहे। खेळता खेळता मित्रांमध्ये जातात आणि मित्रांकडे पाहतात, फार तब्येती बारीक आहे। बर, आता तब्येत वाढत चाललेली आहे। विठ्ठल तब्येत वाढली तरी लोक नाव ठेवतील, नाही वाढली तरी बर, वाढली तर म्हणतात एवढी कस काय वाढली, आणि तुम्हाला तब्येतच नाही हो। बर, घोड्यावर बसून देत नाही, खाली चालवत देत नाही। विठ्ठल माणसाने नेमकं करावं काय हे देखील काही कळत नाही। समाजामध्ये राहणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे। कोण काय बोलेल याची गॅरंटीच नाही, त्याच्यामुळे बोलणं कोणासोबत हे देखील अवघड झालेलं आहे। त्याच्यामुळे काही बोलणं नाही, पण नाही बोललं तरी का बोलत नाही हे देखील प्रश्न उठतो। विठ्ठल भाग आहे। बर, देवाने पाहिलं, परंतु काही हरकत नाही, तुमच्या तब्येती बारीक आहे, मी तुम्हाला तंदुरुस्त करतो म्हणे, माझ्याकडे या, म्हणजे माझ्या पाठीमागं या। माझ्या पाठीमागं आल्यामुळे तुमच्या तब्येती सुधारेल। बरं देवा, तू काय करशील तुझ्या पाठीमागं येऊन? काय करशील? अरे तुम्ही या तर खरी म्हणे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, ओ अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, केव्हा याल तरी यारे लागे तेव्हा। जर आले तर मी तुम्हाला पोट भरून देईल, केवढं पुरे म्हणाल तो वरी, जेवढं तुम्हाला तुमचं भागून उरेल, जोपर्यंत तुमचं मन आवरत नाही तोपर्यंत देईल। बरं ठीक आहे, कसं देशील, कुठून देशील, प्रश्न उठले ना। मग देव म्हणतात काळजी करू नका, आपल्याला कृती करावी लागेल, चोरी करावी लागेल। बाबा बाबा चोरी तर फार अवघड आहे। तर देव म्हणतात टेन्शन घेऊ नका, मी आहे ना। ज्यावेळेस देव आपल्या सोबत असतो आणि समाज आमच्या विरोधात जातो ना, त्यावेळेस त्या समाजाचं विरोध पण देव स्वीकार करतो। कारण देवाने गीतेमध्ये सांगितलं होतं की अर्जुना, जरी सैन्य पुढं असलं पण तू मला स्वीकारलं ना, बाकीची नारायण सीना सोडून तू माझा स्वीकार केला ना, आता तू चिंता करू नको, कारण तुझ्यामध्ये मी आहे आणि तू आता माझ्यामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला शरण आलो ना, आता चिंता करू नको। समाज काय म्हणेल, काय बोलेल किंवा काय करेल, आम्ही त्याला शरण गेलो ना, तो पुढचं पाहून घेईन। विठ्ठल मग गोपाळपूर शरण आलेले आहे, चिंता करू नका तुम्ही। देवाने चोरीचा सुळसुळाट सुरू केला, कधी ह्या घरी, कधी त्या घरी, कधी परक्या घरी। एक दिवस एका गवळणीने खूप दूध जमवून दही ताक करून माठ भरून ठेवलेले होते, आणि भरून ठेवल्यावर देवाने दिवसात चौकशी केली, आज कोणाच्या घरी जास्त भरून ठेवलेलं आहे। मग ते कानावर खबर आली, काही खबरी लाल असतात गावात, येऊन सांगतात पटापटापट असं, ठीक आहे। मग तसं ते तिथंही मग त्यांनी सांगितलं देवाला, हो अमुक अमुक घरी असं असं आहे, एवढे घरून ठेवलेले आहे, मग त्याच्यामुळे तुम्ही आपण आता तिथं जाऊ शकतो, तिथंच भेटन, काहीच्या घरी एक एकच म्हणे। बरं बरं, आपण त्याच्याच तिथं जाऊ। मग देवाने ठरवलं, सगळे गोपाळ पोरं आले, गवळणीच्या त्या घरी आले,
त्या घरी आल्यावर दरवाजा उघडला, आतली कडी आतला दरवाजा उघडला, स्वयंपाक खोलीमध्ये गेले. तिथं गेल्यावर ते माठ एकावर एक ठेवलेले होते. देवाने पाहिले. गोपाळ पोरं म्हणतात, देवा आज तर मजाच आहे. बरोबर आहे, आज कढी भात लापशीत नाही, सांबार भात लापशीत आहे. बरं ठीक आहे. देवाने सांगितलं आता आपण पोटभर खाऊ शकतो. काही वरती पाहिले, वरती पण आहे म्हणे, खाली पण आहे, मालच माल आहे. बरोबर आहे की नाही. मग सगळं पाहिल्यावर देव म्हणतात वरती चांगलं असेल, खाली गडूळ असेल. नाही नाही म्हणे, खाली पण चांगलं आहे. देव म्हणतात नाही, वरती घट्ट असेल आणि खाली फक्त पाणी पाणी असेल. मग एक काम करू, आधी वरचं खाऊ मग पाणी खाऊ. वरती पाहिलं, वरचं काढलं आणि देव खायला सुरुवात केलं. देवाने सुरू केलं खायला. खालचे म्हणतात देवा आमचे खांदे दुखायला लागले, आम्हाला तरी थोडंसं दी. मग देव खांद्यावर टाकू लागला. काहींच्या कानात जातं, काहींच्या डोळ्यात जातं, काहींच्या नाकात जातं. मग ते नाकावर काही नाकाचं ओढून खातात, काही कानाचं ओढून खातात, काही जवळचं ओढून खातात नसलं तरी. मग ते खांद्यावरचं ओढून खातात, पायावर पडलं देखील खातात. एवढा ब्रह्मरस तो होता. बरं ठीक आहे, वरचं खाल्लं तर खालच्याकडे आले. पोरं म्हणते अजून तृप्त झालो नाही देवा. बरं मग आता हे खालचं जे आहे ना ते खाऊन घेऊ म्हणे. खालचं अख्खं खाल्लं, वरचं फोडलं आणि खालचं खाल्लं. खाऊन ते उतनं घातलं, आहे की नाही. ते उतनं घातलं, उतनं घालून देव सगळे गोपाळापूर्व कडी बिडी लावून पळून गेले. सकाळ झाली. सकाळ झाल्यावर सगळ्या गवळणी उठतात. तसंच ही गवळण देखील उठली आणि उठल्यावर आतमध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्या केल्या तिनं पाहिलं काय, सकाळ झाले तिनं पाहिलं डोकून. काय पाहिलं, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. तिच्या घागरी होत्या ना त्या पालथ्या झालेल्या आहे. तिला विचार केला, रात्रभर तुम्ही भरून ठेवलं म्हणजे सकाळी पाहत असं काय. आश्चर्य वाटलं. मोठ्या मोठ्याने आरडायला सुरुवात केली, चोरी झाली चोरी झाली चोरी झाली म्हणता म्हणता. मग शेजाराचे टपलेले असतात ना ऐकायला, मग त्यांनी बारीक ऐकलं. नाही आता हा आवाज मोठा होता, काही मोठ्याने ऐकलं. मग शेजाराच्या पाजाच्या सगळ्या गवळणी गोळा झाल्या. आणि गवळणी गोळा झाल्यावर म्हणतात का ग कमून आरडती, काय झालं. ती म्हणती अगं चोरी झाली माझ्या घरामध्ये. हे बघ म्हणे, वरती लटकून ठेवलेलं होतं ते तोडून टाकलं, ते संपून टाकलं, खाऊन टाकलं, घागर फोडून टाकली. इथं खाली माठ भरून ठेवले होते, हे खाऊनच्या कोण पालथे केले आणि सांडूनही टाकलेलं आहे. एवढी मोठी चोरी आज झालेली आहे. उद्या मला आज सकाळी मला ते मथुराला न्यायचं होतं. असं म्हटल्यावर मग गवळणी म्हणे अवघडच, आता कोणी केली असन कोणी केली असन. त्या वेळेत एक गवळण म्हटली, का ग बाई नेमकं तुझा संशय कोणावर असेल बरं. मग ती म्हणते, मनती नंदाची पोरे, 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 मनती नंदाची आज चोरी
मग ती गवळण त्या गवळणला म्हटली, तुझा संशय कुणावर आहे? मग ती गवळण म्हणते, जिच्या घरी चोरी झाली, ती म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. या नंदाच्या पोराचं काम आहे, नंदाच्याच पोराचं काम आहे, कारण त्याचा बाप नंद आहे म्हणून त्याच्या पोराचं हे काम आहे. हा आनंद आहे आणि तो नंद आहे. बरं ठीक आहे, देवाचं जे चरित्र आहे ना ते जर आम्ही चांगलं निहाळलं, काहींना संशय येतो, देव असताना चोरी केली, देव असताना एवढ्या धर्मपत्नी धारण केल्या, देव असताना त्याने सर्व रास क्रीडा केली आहे, देव असताना त्याने भोग भोगले, हे असे अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येतात ना. मग त्यांना माझं म्हणणं आहे, देवाचं जे चरित्र आहे ना ते आम्ही चांगलं निहाळा, चांगलं पहा, तेव्हा कुठंतरी आम्हाला देव कळेल. आणि ज्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी संशय उत्पन्न होतो त्याची वासना दृढ झालेली आहे. विठ्ठल देवाने भोग भोगून तो ब्रह्मचारी राहिलेला आहे. भोग भोगून या ब्रह्मचारी तो ब्रह्मचारी राहिला. देवाचं जे कौतुक आहे, जे देवाचं जे चरित्र आहे ना त्या चरित्रामध्ये अनेक लीला भगवंताने आमच्या मानवी कृतीच्या पलीकडे केल्या, पण त्या कृतीतून त्या देवाने त्यांचं प्रारब्ध सिद्ध केलं की त्यांनी तशी प्रार्थना केली होती देवाकडे मागच्या जन्मात. मग ते प्रारब्ध भोगण्यासाठी, ते पूर्णतत्वाला जाण्यासाठी त्या देवाने त्यांना वरदानाच्या रूपात त्यांनी मागितलेल्या कृतीबद्दल देवाने त्यांच्यासोबत तसं केलं. काहींची इच्छा होती, त्यांनी नवस केला देवीकडे की भगवान श्रीकृष्ण आमचा पती व्हावा म्हणून. माता दुर्गानी आदिशक्तीने सर्वांना आशीर्वाद दिला की तुम्हाला या जन्मामध्ये तो पती मिळेल, तुमचा पती तो होईल. आणि यांनी देखील परमात्म्याची उपासना केली की देवा आमची एवढीच प्रार्थना, एवढं तप त्यांचं होतं की तू आम्हाला पतीच्या रूपात आम्ही तुमचा स्वीकार करावा. देव म्हटले अच्छा ठीक आहे, पण मी किती दिवस राहील? फक्त 1 माह राहील, 1 महिन्यापर्यंत मी तुमचा पती राहील. पण काही गवळणीसाठी देव कायमचे झाले. तेवढं तप होतं ना, त्या तपाबद्दल तेवढं त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. मला म्हणायचं काय आहे, भगवंताने कृपा केली त्या गोपाळांवर किंवा त्या गोपिंकांवर किंवा अनेकांवर, साधू संतांवर. ते मागच्या जन्मात त्यांचं तेवढं प्रारब्ध पुण्य होतं म्हणून तो परमेश्वर त्यांच्यापाशी आला आणि त्या परमेश्वराने त्यांच्यासोबत तशी कृती केली आणि त्या कृतीच्या उपरांत त्यांची ती भावना होती. मग आमची भावना कशी आहे आम्ही ती पाहिली पाहिजे. विठ्ठल देवाचं चरित्र हे मुक्तीसाठी आहे, पण त्या चरित्रावर जर आम्हाला संशय येत असेल तर ते चरित्र आम्हाला नरकात कारणीभूत ठरू शकतं. त्याच्यामुळे एक काळ तो एक वचनी, एक पत्नी, एक ध्यानी, एक मनी राहू शकतो. मग तो एक काळ अनेक पत्नी, अनेक ध्यानी, अनेक मनी राहू शकतो, कारण तो परमेश्वर आहे. तो कदाकाळी तो आमचा बापही होतो, तो आमची आई होतो, तो आमचा पतीही होतो आणि तो आमचा पत्नी देखील होतो. एका भक्ताने देवाला सांगितलं की तू माझी पत्नी व्हावी अशी माझी इच्छा आहे. एवढं तप केलं, देवाने स्वीकार केला. देवाने स्त्रीचं रूप धारण करून त्या व्यक्तीसोबत देव राहिले, आहे की नाही. देवाच्या महिमेबद्दल सांगावं तर संतांसाठी देवाने काही केलेलं आहे. संत मीराबाईसाठी तो प्रेमी ठरला, संत मीराबाईसाठी तो पती ठरला. तिला पती मानलं ना, मनापासून प्रेमाने हृदयाने त्याने पतितत्वाचा स्वीकार केला, असा तो परमेश्वर आहे. त्या काकड्यामध्ये संतांची महतीबद्दल त्याने खूप काही केलेलं आहे. तिथं त्याने भेदभाव केलेला नाही. तो म्हटला नाही अमुक जातीचा आहे मग नको, त्याच्यासाठी नको. उच्च नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून या. मग अनेक संतांचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. मला म्हणायचं काय आहे, तो त्या भक्तासाठी काहीही करायला तयार आहे, काहीही पण करायला तयार आहे. भक्ती केली त्याने, फक्त माझी उपासना केली ना, देव म्हणतो मी त्यासाठी काही पण करायला तयार. देव एवढा आहे, तो स्वतःला विकवतो भक्तासाठी. विठ्ठल देवाचं चरित्र आघात आहे. भगवंताने चोरी केली,
मथुरेमध्ये गोकुळामध्ये देवाने चोरी केली, अनेकांनी आळ घेतली. ती गवळण म्हणती त्यानेच केलेली आहे म्हणे. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. पण काही म्हणतात तुला त्याच्यावर कसं काय संशय आला? मग ते म्हणतात की काही जण त्या चोरीसाठी त्या कामासाठी ठरलेले असतात आहे की नाही. गावामध्ये असतात ना, समजा आतीच कुलट बोलणारा देखील लगेच कळवतो. असं जरी केलं तरी कळतं की म्हणायचं काय त्याला. आणि काही काही अशा असतात चोरीसाठी प्रसिद्ध असतात. तो पेट्रोल चोरतो ना, मग सगळ्यांना जर कळलं ना, बाहेरचा जर कुणी कीर्तन आलं ना, त्याचं जर पेट्रोल गेलं ना, मग गावातल्या त्यांनी विचारावं. मग ज्याला विचारेन तो त्याचंच नाव सांगतो, विठाल. हो, म्हणजे ठरलेलं आहे ते व्यक्तिमत्व, तसं ठरलेलं आहे. प्रत्येक कामासाठी प्रत्येक व्यक्ती ठरलेला आहे. कोणी अमुक उत्तम व्यवहार करतं, कोणी चुकीचं करतं, कोणी असं करतं. ती त्या कामासाठी प्रसिद्ध आहे. म्हणून तीच गवळण म्हणती तसंच म्हणे तो ठरलेला आहे म्हणे, त्या कामासाठी तो प्रसिद्ध आहे म्हणून त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही. तिसरं ठरलेले असतात त्या कामासाठी. गोकुळामध्ये ठरलेले होते. गवळणीला माहितीच होतं की याच्याशिवाय कोणी नसू शकणार. हा तया विना हे नासी नो हे दुसरिया ऐसी. ती यशोदा, ती गवळण म्हणते नंदाच्या मुलाच्या व्यतिरिक्त हे कुणीच करू शकत नाही. हे तेच करणार म्हणे. एवढ्यांना तो एकटं खाणार नाही. तो शेजारची पात्राचे सगळे गोळा करतो आणि तिथं येतो घेऊन. गावातले सगळे पोरं गोळा करून इथं आणतो, त्याची चोरी करतो. तोही खातो, त्यांनाही खाऊन जातो. बरं ठीक आहे, खातो तर खातो, पण सगळं पालथा करून जातो. काही काही फोडून टाकून जातो. त्याने खायनच जायना, पण त्याने नासडी नको करायला. बरोबर आहे की नाही. त्याने जरी खाल्लं पण त्याला ते पचणार नाही. पण नुकसान गावाचं होतं. सगळे रोड संपून जातात. विठाला आता खाते दुसरं, ते भोगावं लागतं तिसऱ्याला. आणि ते बरोबर ठीक आहे ते येतं, पण त्यांना कुणी काही म्हणत नाही. कारण ते रात्री करतात ना चोरी. मग रात्री केल्यामुळे सगळे झोपतात. झोपत असताना मग त्यांना रोडचं काही घेणदेण नाही. लहान मुलं शाळेत जातील याचं काही घेणदेण नाही. मग काहींची घरं जरी पडली, काही मार जरी खाल्ला त्याचं काही त्यांना घेणदेण नाही. विठालं बरं बरं ठीक आहे, आम्हाला तरी काय घेणदेण नाही आहे की नाही. ज्याचं त्यांनी पाहून घेतलं पाहिजे. बरं ठीक आहे, हे जास्त त्याचं काम असतं. त्याच्या घरात चोरी झाली म्हणजे तीच पाळणार ना. मग राग तिला येणारच. मग राग आल्यामुळे ती म्हणते त्याच्याशिवाय हे कुणी करू शकत नाही म्हणे. तोच असू शकतो म्हणे. कोण? नंदाचा मुलगा तो कृष्ण. तोच ह्या पोरांना एकत्रित करतो आणि इथं जमा करतो. जमा करून चोरी करतो, खातो पितो, सगळं उलथ पालथ करून जातो. असं तोच आहे. विठाल तेवढ्यात एक गवळण म्हटली, अगं बाई ते इथलचं नाही म्हणे, ते कुठलचं, ते वैकुंठातलं आहे म्हणे.
बरं ठीक आहे, ते वैकुंठातलं जर असेल मग त्याला आणलं कोणी? सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, तेने खुदा अनिला, अनिला तेने तेने अगुना दिला, तेने अगुना अनिला, म्हणती नंदा दिया बोले, म्हणती नंदा दिया बोले, म्हणती नंदा दिया बोले, म्हणती नंदा दिया भजन करा पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान श्री संत भैरव भट्ट महाराज बोलो रे भाई सब संतन की जय। गोपाल सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, तिने अगुना आणिला, म्हणती नंदाची आपोरे, आजी चोरी केली खरे. ती गवळण म्हणते, तिनं विचारलं ना तो वैकुंठाचा आहे. मग ती म्हणते सवे तुकया मेला. त्या तुकाराम महाराज म्हणजे त्या देहूच्या तुकाराम महाराजाने म्हणजे त्या मेल्याने त्याला तिथून इथं आणलं. मेला हा शब्द वापरला कोणाला? तुकोबाराच्या संबंधाने. त्या देहूच्या तुकाराम महाराजांनी त्या वैकुंठातल्या कृष्णाला इथं आणलं असं ती गवळण म्हणते. विठ्ठल म्हणजे प्रश्न पडेल तुकोबराय तिथं होते तेव्हा कधी? त्या गवळणीपाशी. म्हणून ती गवळण असं म्हटली सवे तुकया मेला, तिने अगुना आणलेला. बरं ठीक आहे, सगळ्यात चोऱ्या झाल्या, भरपूर गावामध्ये प्रचार झाला, चालू झालेला आहे, सावध व्हा. तरी जर काही सावध झाले नाही तर मग ठीक आहे. बरं ठीक आहे, काही त्या ठिकाणी सावध झालेल्या सगळ्या शेवटी सावध झाल्या, सगळ्यांच्या घरी नाचली ना. सगळं नाचल्यावर सगळे सावध झाले, सगळं खाऊन पिऊन टाकलं, सगळं झालं. मग सगळे एकत्रित आले. मग सगळे एकत्रित येऊन सगळ्या गवळणी एकत्रित आल्या आणि त्या सर्व गवळणींनी ठरवलं आता आपल्याला त्या व्यक्तीकडे गेल्याशिवाय पर्याय नाही, तोच आपल्याला याच्यातून वाचू शकतो, सोडू शकतो. बरं ठीक आहे, कोणती? तर म्हणे यशोदा माता, नंद बाबा यांच्या घरी आपल्याला जावं लागणार आहे. मग सगळ्या गवळणी एकत्रित आल्या. समुदाय जिथं एकत्र येतो ना, जी अशक्य गोष्ट आहे ती देखील शक्य होते. पण समुदायाने एकत्र आलं पाहिजे. पण समुदाय एवढा वाईट आहे महाराज, रस्त्याची मागणी करायला बाबांनी उदाहरण दिलं, सुंदर उदाहरण दिलं, सगळ्यांनी ऐकले होते. रस्त्याची मागणी करायला सारं गाव जातं म्हणे, मागणी करतं, परत घरी येतं, संध्याकाळी त्यातला एक जण परत जातो, ओ आमच्या वावराच्या खेटून रस्ता येतो म्हणे, थोडासा पुढं घ्या म्हणे, इकडं अलीकडे येऊन नका देऊ, जर नसन जमत तर करूच नका म्हणे. विठाला संध्याकाळी एकटाच जातो आमदाराकडे. असं काही राहतं. तसं समुदाय एकत्र आला. गवळणी आज यशोदा मातेच्या दारापुढं उभे आहे. यशोदे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे.
यशोदे राहावे का जावे कशामुळे? हा मथुरेला आम्ही बाजारात जात असताना हा खडे मारतो म्हणे, आमच्या मटक्यात करून टाकतो, नवे नवे तर आमच्या घरी येऊन चोरी करून जातो, याला समजून सांग. बरं ठीक आहे. यशोदा म्हणते अगं तुझं घरी आहे ते लहान छोटंसं बाळ आहे, ते कसं काय चोरी करण, कसं काय फोडीन तुमच्या घागरी, त्या उंच असतात. गवळणी म्हणतात ते फार खोडीचं आहे म्हणे, ते काय करतं पोरांना गोळा करतं, पोरांना गोळा करू याच्यावर एक पोरगं ठेवितं आणि त्याच्यावर ते चढतं म्हणे. बरं असं का मध्ये पडत नाही का? अगं नाही पडत, तिला जाम ठेवतात धरतात म्हणे. विठाल जाम पक्क धरून ते एकावर एक चढतात. बरं असं आहे का? पण दिसतं तर लय छोटं आहे म्हणे. पण जाऊन दे यशोदे, याच्याकडे पहा तू, बिघडन हा आणि सगळ्यांना बिघडवलं माझ्या आमच्या पोरांना, आणि प्रत्येकाच्या घरी चोरी करतो हा, त्याला समजून सांग. यशोदा आता रागवली. कृष्णा बाहेर आहे. देव बाहेर आले. बाहेर आल्यावर यशोदा माता कान धरते. कृष्णा आतापर्यंतच्या जेवढ्या चुका केल्या तेवढ्या मी क्षमस्व केल्या, पण आता सारं गाव आलेलं आहे, आता नाही, आता ते थांबावं लागणार आहे. बरं ठीक आहे. यशोदा म्हणती थांबावं लागणार आहे म्हणजे तू एवढ्या चोरी का केल्या, आधी याचं उत्तर दे, मग पुढचं आपण पाहू. आता हिशोब काय काय केलेला आहे. कृष्णामध्ये काय नेमकं काय झालं हे पाहिलं का तू? सगळ्या गवळणी इथं आलेल्या आहे. देव म्हणतात त्यांना तेच काम आहे म्हणे, उठायचं आणि चालायचं. मग बरं ठीक आहे, एक येते, दुसरी येते, तिसरी येते, पण याचं सगळं गाव आलेलं आहे. देव म्हणतात अगं आई तुला माझ्यावर विश्वास नाही का? यशोदा माता म्हणते अगं पक्का विश्वास आहे, पण आता नाही, आता विश्वास कमी झाला आहे की नाही? मग आता विश्वास कमी झालेला आहे ना, मग थंडी देखील बाजायला लागलेली आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. बरं ठीक आहे, काही शेवट आले म्हणून संपला असं, म्हणून आले असं. मग देवाने सांगितलं मी चोरी केलेली नाही, मी करत नाही, तुला माहिती ना मी किती सज्जन आहे, मी तुझा लाला आहे, असं आहे तसं आहे, मला काय घरी खायला भेटत नाही का, आपला किती मोठा वाडा आहे, आपल्याकडे किती गाया आहे, भरपूर सांगितलं देवाने. यशोदा म्हणते हे सगळं बरोबर आहे, मग तू चोरी का करतो? आई काही पण सांगते म्हणे, हे काही सांगणार आहे, जे आहे तेच सांगू राहिले. आता तू इथं राहायचं नाही, मग काय करू? उद्या तू जायचं कुठं? उद्या जाई राना सगळे घेऊन गोदना, 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 गोदना. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. गायला घ्यायचं, कामाला निघायचं, आता थांबायचं नाही घरी. बरं ठीक आहे. देव बाहेर आले, आता सगळं रागावलेली आहे. गोपाळांकडे पाहिलं, देवा काय झालं तुला? ते म्हणतात आई रागावलेली आहे, आता इथं थांबायला लावलेलं नाही, उद्या कामाला पाठवणार आहे. बरं ठीक आहे, तू इथं राहणार नाही, मग आम्ही राहणार नाही, मग काय करायचं? आमच्यासोबत चालायचं, आम्ही तुझ्यासोबत चालणार. सगळ्या गाया आपण एकत्रित करून त्या वृंदावनाच्या कडेला आपण चारायला घेऊन जाऊया. सकाळ झाली, सगळे गोपाळ पोरं आलेले आहे दारापाशी, पण कृष्णा झोपेला आहे. रात्रभर मोबाईल पाहिला होता म्हणून सगळे जागच आली नाही. मग ती जाग आली नाही म्हणून यशोदा उठवती, अरे मेल्या म्हणे, रात्रभर मोबाईल पाहिला, आता कसं काय उठशील? पेपर आला जवळ, तू अभ्यास करेन ना, काही करेन. बरं ठीक आहे. मग आता देव आता जागे झाले. देव जागे झाले, आंघोळ बिंघोळ केली, भाकरीचं गरवडं खांद्यावर टाकलं, काठी घेतली, कांबळी घेतली आणि सगळं काही आवरून आता सगळ्या गाया घेऊन भगवंत निघालेले आहे. गेले वृंदावनाच्या कडेला. आज भगवान श्रीकृष्ण गायांना चालवीत राहिलेले आहे. तिथे देखील अनेक दैत्यांचा भगवंताने वध केलेला आहे. आता अनेक दैत्य होऊन गेले, पण त्या दैत्यांचं चरित्र सांगता सांगता आपल्याकडे टाईम निघून जाईल. परंतु एकच दैत्य मारला, ठीक आहे, भरपूर झालं. ते दैत्यांचं वध करून भगवान श्रीकृष्ण म्हणतात गाया चरू राहिल्या. मग काही गोपाळ म्हणले नुसतं बसण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे. मग देव म्हणतात काही नाही, खेळ खेळूया म्हणे. मग अनेक खेळ खेळायला सुरुवात झाली. हमामा पोरा हमामा घुंगरी वाजे धमामा, हमामा घुंगरी वाजे धमामा, ओ हमामा पोरा हमामा घुंगरी वाजे धमामा, हमामा पोरा हमामा घुंगरी वाजे धमामा. अब तू भक्ति भक्त पोरा त्रिगुण खेळ मानू, अब तू भक्ति
खेळ मांडू अबक भक्ती भगवान त्रिगुण खेळ मांडू अबक भक्ती भगवान त्रिगुण खेळ मांडू अबक भक्ती भगवान त्रिगुण खेळ मांडू खेळे भौरा ग बाई भौरा 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 या राधिकेचा या राधिकेचा या राधिकेचा या राधिकेचा नवरा 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 खेळे भौरा ग बाई भौरा खेळे भौरा ग बाई भौरा खेळे भौरा ग बाई भौरा खेळे भौरा ग बाई जाऊन कारडी अरे कानोबा खेळडाव जाऊन कारडी कानोबा खेळडाव जाऊन कारडी कानोबा खेळडाव जाऊन किती करशील रे गुरगोडी किती करशील रे गुरगोडी जाऊन कारडी कानोबा खेळडाव जाऊन कारडी कानोबा खेळडाव जाऊन कारडी कानोबा खेळडाव जाऊन कारडी कानोबा खेळडाव जाऊन भरपूर खेळ खेळले. आता सारे खेळ खेळून झाले. देव म्हटले भरपूर खेळ झाले. गोपाळपूर म्हणतो देवा आता पोटात गडबड व्हायला लागलेली आहे. तिकडं वाट पाहते आहे. हा लईच व्हायला लागली. बरं मग देव म्हणतात आता आपापल्या शिदोऱ्या गोळा करा. सगळ्यांनी काला केला, एकत्र केलं, रिंगण केलेलं आहे. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण बसलेले आहे. काय भगवंताने आपापला प्रत्येकाचा घास हातामध्ये घेतला, एकमेकाच्या मुखात घातला, एकमेकाच्या मुखातलं स्वतःच्या मुखात घातला, ब्रह्मरस सेवन केला आणि हा सेवन करून प्रत्येकाला पाजला. तोच प्रसाद आज काल्याच्या रूपाने आपण सर्वजण ह्या घेणार आहे. त्यामुळे भगवंताने त्या ठिकाणी काला केला. ज्ञानोबरायांनी आळंदी क्षेत्रामध्ये काला केला आणि आज आपण ह्या गोगरगावमध्ये काला करतो आहे. विठ्ठल सूचना आहे. ज्ञानेश्वर माऊली होईल, कालेचे अभंग होईल, नंतर मग काही सूचना होईल, काहींचे सत्कार आलेले आहे ते करायचे तेवढे आहे आणि त्याच्यानंतर मग आपण प्रसाद घेणार आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय शंके लागिले दुरे होतो ते गाचे मी वरे तुम्ही वारे दोन्ही टाळ वाजाय वाहते त्या धारा घ्या रे दोहीच्या नंबरा वारे दोन्हीकडे तुका म्हणे हाती टोकाने कवने देका ते धरीला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश वाटू एकमेकावैश्वरिकांत वाकुले या ब्रह्मादिका उत्तम लोकाला वाटू एकमेकावैश्वरिकांत म्हणे भूमंडली आम्ही बळी वीरगाडी वाटू एकमेकावैश्वरिकांत हा बोलिले पुरी वेडे वाकुले